नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला मकरंद ऋषिकेशला सांगत असतो की आम्ही तुझा इव्हेंट करत नाही आहोत, कारण तू फ्रॉड केलास. तू पतसंस्थेच्या लोकांना न सांगता हा इव्हेंट करतोस असं आम्हाला कळलं आहे. मग मात्र त्यावेळेस ऋषिकेशला सारंगचा फोन होतो आणि तो सांगतो नाना भरपूर चिडलेत. मग ऋषिकेशला घरी येतो. घरी आल्यानंतर ते लोक नानाकडनं पैसे घ्यायला आलेले असतात. ते लोक ऋषिकेशला भलं बरं बोलतात, तरी ऋषिकेश घरामध्ये येतो. घरात आल्यानंतर नाना मात्र त्याला बोलतात की झालं तुझं समाधान, ते लोकांचे पैसे उधळेस का तू? मग तो म्हणतो नाना असं काही झालंच नाही आहे. आणि आपलं सुद्धा माहिती आहे मित्रांनो, त्याचा जो बिझनेस काढला होता टॉकीजचा, ते आईने त्याला पैसे दिले होते. मात्र सयाजीरावने सगळीकडे अफवा पसरवली आहे. मग पुढे नाना त्याला भरं बोरं बोलतात आणि मग त्या कानाखाली मारतात आणि ते म्हणतात की जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे ना, तुला काहीच कळत नाही आहे. नुसता तू उडाण टप्पूसारखा फिरत असतो गावामध्ये. एक पैसा कमवायची लायकी नाही किंवा अक्कल नाही तुला. मग मात्र ऋषिकेश चिडतो. तो म्हणतो म्हणजे तुम्हाला मला खोटं ठरवायचं आहे तर? अहो मी तुम्हाला पैसे मागितले होते बिझनेस सुरू करण्यासाठी. तुम्ही मला ₹1 दिला नाही. आईने मला पैसे दिले म्हणून मी टॉकीज काढली, सिनेमा लावला, सिनेमा सुपरहिटसुद्धा करून दाखवला. पण तुम्हाला काय, फक्त माझी चूकच बघायची आहे. ठीक आहे नाना, मी तुमचं चॅलेंज स्वीकारतोय. आता मी आजच्या आज हे घर सोडतो आणि मी माझ्या पैशावर म्हणजे माझ्या जीवावर पैसा कमवूनच घरात येईल. असं म्हणत तो जातो रूममध्ये कपडे म्हणजे बॅग पॅक करायला. तिथे आई येते. आई त्याला सांगते की अरे जाऊ दे, नाना चिडले होते म्हणून ते बोललेत. मात्र तो म्हणतो नाही आई, नाना जरी चिडले असतील ना तरी आता माझं मी चॅलेंज स्वीकारलं आहे आणि मला प्लीज जाऊ दे, मला अडू नकोस. म्हणून तो खाली येतो. खाली मात्र सारंग जो नेहमी त्यासोबत असतो तो रडतो, दादा मला तुझ्यासोबत यायचं आहे, दादा मला तुझ्यासोबत यायचं आहे. मात्र इथं ऋषिकेश म्हणतो नाही, तू ना सौमित्रसोबत राहा. कदाचित तू माझ्यासोबत राहिला तर माझ्यासारखा वाईट होशील तू. असं तो म्हणत स्वतःला म्हणजे नानाला टोमणा मारतो आणि त्याला म्हणतो काळजी करू नको. सौमित्र पण सांगतो की तुझं स्वप्न पूर्ण करीत, चांगला वकील बन. मी नक्की वापस येईल, पण माझं चॅलेंज कम्प्लीट करूनच. असं म्हणत तो बाहेर पडतो. दुसरीकडे आपल्याला दिसतं की जानकीला ना मकरंद बोलत असतो की तुला मित्र म्हणून मी सांगत होतो की त्या ऋषिकेशसोबत जाऊ नको. तो किती फ्रॉड मुलगा आहे, तुला कळत नाही का? तू काय त्यासोबत गेली, गाडी काय फिरली, मला ते बिलकुल आवडलं नाही. मात्र ती त्याला सॉरी म्हणतायत. आणि मग ऑफिसचा वेळ झाल्यानंतर तो तुला म्हणतो चल मी तुला ना माझ्या गाडीने तुझ्या घरी सोडतो. आणि तो बाहेरून बघतो तर गाडी बंद असते. म्हणून ते एक रिक्षा थांबवतो आणि मित्र तो रिक्षावाला असतो, तोच माणूस ज्याला म्हणजे जो त्या माणसाने जानकी छेड काढली असते म्हणून जानकीने त्याला मारलं असतं. आणि त्याला बघून ती म्हणते मी या रिक्षात बसणार नाही. मग मकरंद विचारतो काय झालं नक्की? मग ती त्याला सांगते की ह्याच माणसाने माझी छेड काढली होती आणि त्यावेळेस ऋषिकेशने माझ्यातली स्त्री जागी करून त्या माणसाला माझ्याकडनं मारून घेतलं होतं. आणि तो माणूस बघितलं. हे ऐकल्यानंतर मात्र मकरंद इतका चिडतो मित्रांनो, तो त्या रिक्षाला बाहेर खेचतो, मारतो आणि अक्षरशः दगड उचलून त्याचा खून करणार म्हणजे डोक्यात घालणार तेवढा जानकी येते. त्या रिक्षाचे प्राण वाचवत. मित्रांनो म्हणजे बघा, मकरंद हिच्या प्रेमात एवढा बुडला आहे की तो पाशवी व्हायला सुद्धा म्हणजे राक्षस व्हायला सुद्धा विचार करू शकतो. बघूया पुढे काय होतं ते मित्रांनो पुढच्या भागामध्ये. आता नाना ज्यांनी ऋषिकेशच्या घरावर काढलं आणि तोच ऋषिकेश आता जानकीच्या चाळीत राहायला येणार आहे. तिथे आल्यानंतर त्यांचे भांडणातून प्रेम कसं फुलतं आपल्याला ते बघायला मजा येईल. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा, बेल प्रेस करा. तुम्हाला मालिका कशी वाटते कमेंटद्वारे कळवा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.